प्रमाण त्यांच्या बोला किंवा प्रमाण त्याच्या बोला देव भक्ताचा अंकिला नपुसता जाता नये खाली बैसता ही भे अवघा त्यांचा होय जीवभावा सहित वदे उपचारे वाणी काही माग म्हणवणे नपुसता जाता नये खाली बैसता ही भिये अवघा त्यांचा होय जीवभावा सहित उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे नपुसता जाता नये खाली बैसता ही भिये अवघा त्यांचा होय जीवभावा सहित विठ्ठल प्रमाण त्यांच्या बोला किंवा प्रमाण त्याच्या बोला देव भक्ताचा अंकिला नपुसता जाता नये खाली बैसता ही भे अवघा त्यांचा होय जीवभावा सहित नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्य वदे नमो माता प्रमाण त्याच्या बोला देव भक्ताचा अंकिला नपुसता जाता नये खाली बैसता ही भे अवघा त्यांचा होय जीवभावा सहित प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र दिहू निवासी असलेले वैराग्य बलवंत चराचरे कीर्तिमंत अलौकिक धैर्यवंत कृतऋणी भगवंत संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे देव आपल्या लाडक्या भक्ताच्या किंवा देव उदासीन भक्ताच्या बोलण्याला कसं प्रामाण्य देतो आणि त्याचा कसा अंकित राहतो आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेला मराठवाडा, या मराठवाड्यामध्ये अनेक जिल्हे, त्या अनेक जिल्ह्यापैकी परमार्थासाठी आतुर झालेला जिल्हा लातूर जिल्हा. आणि पुण्यपावन लातूर जिल्ह्यामध्ये, पुण्यपावन लातूर शहरामध्ये वैकुंठवासी जगन्नाथ ज्ञानबा कनसे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा. आणि या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित समस्त कनसे परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी जगन्नाथ ज्ञानबा कनसे यांच्या पाठीमागं मोठा कनसे परिवार आहे. त्यांच्या धर्मपत्नी तुम्हा आम्हा सर्वांच्या मातोश्री गंगा भागीरथी जयश्री जगन्नाथ कनसे, त्यांचे दोन्ही चिरंजीव सुशेन जगन्नाथ कनसे आणि दुसरे चिरंजीव आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय हरिभक्तीपरायण माझे छोटे गुरुबंधू भूषण जगन्नाथ कनसे उर्फ भूषण महाराज तळणीकर. आदरणीय भूषण महाराजांच्या या वडिलांचं पुण्यस्मरण. आणि मग या निमित्ताने आज लातूर जिल्ह्यातून हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर आदी भागातून
या कनसे परिवारावर, त्यातली त्यात आदरणीय हरिभक्तीपरायण भूषण महाराज तळणीकर, भूषण महाराजावर प्रेम करणारा मोठा वर्ग आज इथं आलेला आहे. आज मला वाटतंय त्यांच्या नातलगापेक्षा, व्यवहारातल्या नातलगापेक्षा परमार्थातलेच सोयरे जास्त आलेले आहेत. ते माझे सोयरे सज्जन सांगाती. इथून पुढं निर्णय घ्यावा लागेल की आपल्या पाहुण्याला वेळ जास्त द्यायचा का परमार्थातल्या पाहुण्याला वेळ जास्त द्यायचा. आपल्या पाहुण्याला आपण फार आहेर करतो, कपडे लत्ते घेतो, सणावाराला बोलवतो, मानपान देतो, पण परमार्थातलेच पाहुणे खरे पाहुणे येतं असं कार्यक्रमावरून लक्षात येतं. आणि सगळेच कीर्तनकार जिथं आहेत, प्रवचनकार, गायक, वादक, अनेक सप्ताहांचे संयोजक, भूषण महाराजावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. आता तुमच्या एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहून जाईल, त्यापेक्षा तुम्हालाही माझ्याकडून नाव घ्यावा अशी काही अपेक्षा नाही. आज योगायोगाने आमच्या पुणे जिल्ह्यातून जगद्गुरू तुकोबारायांचे श्रीगुरू बाबाजी चैतन्य महाराज ओतूर संस्थानवरून तेथील ज्येष्ठ कीर्तनकार, ज्यांना आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी आदर्श कीर्तनकार म्हणून स्वतः घरी येऊन पुरस्कार दिला, असे गंगाराम बाबा डुंबरे बाबाजी चैतन्य महाराज संस्थान ओतूर, आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सर्व मित्रवर्ग, आमचे बाळूशेठ गायकर, सुधाकर शेठ, रोकडीचे सरपंच सुदाम शेठ, अशी सगळी मंडळी, आणि आपण सगळी मंडळी आला आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आदरणीय, नाही स्वर कमी ठेवा, आदरणीय भूषण महाराजांना आपण जवळून पाहतात. आदरणीय भूषण महाराजांनी लहान वयातच परमार्थाचं बाळकडू मिळवलं. त्यांना परमार्थाचं बाळकडू ज्यांनी दिलं ते माझ्यापुढं बसलेली मंडळी आहेत. आणि मग ही परमार्थाची पताका खांद्यावर घेऊन चांगले कीर्तनकार म्हणून ते प्रसिद्धीला आले. सध्या कीर्तनकाराचं तर काय प्यावच फुटलेलं आहे, ते काय वादच नाही त्याच्यात काय. पण त्यामध्ये काही निवडून जे कीर्तनकार आहेत की जे अभंगावर बोलतात, वारी करतात, आपल्या संप्रदायातील ज्येष्ठांना प्रमाण मानतात, गटबाजी करीत नाहीत, टोळ्या पाडीत नाहीत. आमच्यात बी टोळ्या आहेत महाराज, त्याला आमच्याकडं सावड म्हणते, तुमच्याकडं काय म्हणते? आम्ही तुम्हाला बोलवायचं, तुम्ही आम्हाला बोलवायचं, याला सावड म्हणतात. असे सावड बिवड. पण ह्या सगळ्या अवगुणांपासून भूषण महाराज लांब राहिले. आणि मग हे आजचं पुण्यस्मरणाचं कीर्तन खरं मला भूषण महाराजांनी नाही दिलेलं, त्यांचे सन्मित्र आदरणीय सद्गुरू मारुती महाराज कानेगावकरांची परंपरा चालवणारे माझे छोटे गुरुबंधू महेश महाराज माकणीकर यांनी दिलं. मला आषाढी वारीतच कीर्तन त्यांनी दिलं होतं, तुम्ही एवढी सेवा घ्या. मी तसा इकडे यायला कमी येतो, म्हणजे येतच नाही म्हणलं तरी चालेल. परंतु काय, एखाद्याच्या रानात आपण आऊत घालू नाही. आम्हाला तिकडं चांगलं रान आहे, मी तसा बागायदार गडी. आणि मग इकडं आपण चाललं, इकडं माणसं आहेत, नसली तर गेलेलं ठीक आहे. इथं गावगाव कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, आणि चांगली माणसं आहेत. शिवाय मराठवाडा ही साधू संतांची भूमी. आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, भजन ऐकायचं असेल तर मराठवाड्यात जन्माला यावं. आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले म्हणायचे. आणि मग असं मग आदरणीय महेश महाराजांनी ही सेवा माझ्या गळ्यात घातली. भूषण महाराज एक चांगले कीर्तनकार आहेत, अभंगावर बोलणारे आहेत, स्वरसंगत आहेत. बऱ्याच कीर्तनकाराला देव सूर देत नाही, त्या बाबतीत ते असुरच असतात. असुर नाही, असुर असं मला म्हणायचं, म्हणजे सूर नसलेले असं नाही, तत्पुरुष समास करा असं. आणि मग भूषण महाराजांच्या चिंतनात चांगली बैठक आहे, भजनाची चांगली बैठक आहे, स्वभाव चांगला आहे. विशेष म्हणजे मुद्रा लावतात, गंध लावतात. जवळजवळ आता आमच्यातल्या 95% लोकांनी गंध लावायचं सोडूनच दिलं. आपण गोपीचंदन लावलं पाहिजे. ऊर्ध्वपुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळे काळ तया भेने, गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा. आमची बहुतांशी आमचे 50% लोक लोकाला चंदन लावतात, पण गोपीचंदन नाही लावत महाराज. पण गंध लावणार, बुक्का लावणार, मुद्रा लावणार, वारी करणार, नामजप करणार, सद्ग्रंथाचं वाचन करणार, आणि कोणाला तरी घाबरणार. दुर्दैव या संप्रदायाचं सध्या कोणी कोणाला घाबरायला तयार नाही महाराज. आम्ही आजूक घाबरतो. तुम्ही आमच्या महिना वारकऱ्यात या, आम्ही थरथर, इकडं वाघ येत, आम्ही तिकडं गेलो आम्ही थरथर कापत होत महाराज. आमचे संस्थेचे सगळेच गुरुजन, श्री गुरु मारुती बाबा असतील, भास्कर महाराज असतील, डॉक्टर महाराज असतील,
सगळ्यांना अजून महिनावार करीत, काही महिन्याला वारी करतात. तपस्वी माणसाला घाबरलं पाहिजे महाराज. तो का म्हणे ते हे आशीर्वादे बळी, जाईल तो छळी नरकामध्ये. सगळ्याला भिवून राहिलं पाहिजे. कोणाला भ्यावं? धर्मशास्त्र सांगतं, शंकराचार्य सांगतात, कुतोपि भीती सततम विधेया लोकापवादात भयकाननाच. वा, भगवान भाष्यकार सांगतात बिलं पाहिजे. वा, आळंदीला वारीला आले ते एवढं एक पुस्तक विकत घ्या बरं का. पुस्तकाचं नाव आहे प्रश्नोत्तरी. आम्हाला 2 रुपयाला भेटायचं, जास्तीत जास्त 5 रुपयाला भेटत असेल. किंवा या गावात आहे ना, ते काटगावकर महाराजांकडे गीता प्रेसचे बरेच पुस्तकं भेटतात बघा. त्यांच्याकडून घ्या, आपले बाबाजी महाराज काटगावकर, त्यांच्याकडे देतात ते पुस्तक. प्रश्नोत्तरी प्रत्येक कीर्तनकाराने प्रश्नोत्तरी जवळ ठेवलीच पाहिजे महाराज. भगवान भाष्यकाराने प्रश्न विचारले तर उत्तरं त्यांनीच दिले. कुतोपि भीती सततम विधेया, सदैव माणसाने भ्यावं लोकापवादात, लोक काय म्हणतील भ्यावं याला. वा, आणि भयकाननाच्य भवकाननाच्य, संसार सिंधूला भ्यावं. असं असे आदरणीय महाराज गोड कीर्तनकार. आणि मग माझ्या गळ्यात ही सेवा घातली. रात्री आम्हाला याला 2:30-3 वाजले. त्याच्यामुळं मग आज आवाज बसतो. रात्री 12च्या पुढं जागलं का आवाज बसतो. पण आता मी इथं माझा आवाज दाखवायला आलेलो नाही, तर तुमचा आवाज ऐकायला आलो आहे. आवाज कुणाचा असो, मराठवाड्याचा, बरं तुमचा आवाज ऐकायला आलो आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार पुन्हा करतो आणि अभंगावर काही बोलण्याचा प्रयत्न करतो. आजचा अभंग थोडासा अवघड आहे. अभंग तसा दिडकीचा आहे. रूप पाहता लोचनी याला दिडकीचा अभंग म्हणतात आणि सुंदरते ध्यान याला एकठोकी अभंग म्हणतात. आम्ही वैकुंठवासी याला चौकाडा म्हणतात. पण आजचा अभंग दिडकी आणि चौकाडा एकत्र करून केलेला आहे. तुम्ही म्हणाला असं का केलं? महाराष्ट्रात नाही का अजितदादा आणि फडणवीस एकत्र आले म्हणून एकत्र केलं हे. बरं, असं अभंग तसा दिडकीचाच आहे, फक्त ध्रुपद चौकाडा आहे. आता ईश्वर गुरुजी सारखे जाणकार म्हणणार आहेत, त्यांच्या लगेच लक्षात आलं, त्यांनी ते म्हटले. असो, आता एवढे जाणते टाळकरी इथं आहेत, अशा जाणत्या टाळकऱ्यात हे अभंग घ्यायचे नाही, मग कोणत्या टाळकऱ्यात हे अभंग घ्यायचे? म्हणून मी थोडासा अभंग असा घेतलेला आहे. आणि तुमची परीक्षा पाहण्यापेक्षा माझं काही चुकतंय का हे तपासून पाहावं म्हणून घेतला आहे. विठ्ठल विठ्ठल असो प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला, न पुसता जाता नये, खाली बैसता ही भे, अवघा त्यांचा होय जीव भावा सहित. आजच्या भंगात जगद्गुरु तुकोबराय भगवंत आपल्या भक्ताच्या बोलण्याला कसं प्रामाण्य देतो आणि भगवंत आपल्या लाडक्या भक्ताच्या कसा अंकित राहतो आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल सध्या मृत्यूलोकामध्ये माझं बोलणं ऐका असा लोकापवाद निघालेला आहे. सध्या समाजामध्ये एक लाट आलेली. कोरोनाची लाट चांगली होती, त्यापेक्षा हिले भयानक लाट आहे. कोणती? मी काय सांगतो ते ऐका, माझं बोलणं प्रमाण माना, माझा शब्द उचलून धरा, माझ्या बोलण्याला किंमत द्या, मी काय सांगतो याला सर्वजण दुजोरा द्या, माझं ऐका, असा समाज निघालेला आहे. कसा प्रवाह चाललाय मृत्यूलोकाचा आता काय सांगावं. मुलाला वाटतं आईने माझं ऐकावं, बाईला वाटतं मालकाने माझं ऐकावं, कार्यकर्त्याला वाटतं नेत्याने माझं ऐकावं, शिष्याला वाटतं गुरुने माझं ऐकावं, विद्यार्थ्याला वाटतं मास्तरने माझं ऐकावं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही उलटं सांगताय. या मृत्यूलोकाचं असंच आहे. आहा कटा हे ओखटे ये मृत्यूलोकीचे उफराटे. सध्या मृत्यूलोकात असं उलटं वारं वाहू लागलेलं आहे, जरा जपून राहा. पोरांना वाटतं आईबापाने आमचं ऐकावं, बायकोला वाटतं मालकाने आमचं ऐकावं, कार्यकर्त्याला वाटतं नेत्याने आमचं ऐकावं, शिष्याला वाटतं गुरुने माझं ऐकावं, विद्यार्थ्याला वाटतं शिक्षकाने माझं ऐकावं. माझ्या बोलण्याला प्रमाण माना असा समाजाचा दृढ भाव झालेला आहे. तुका म्हणे आम्ही करावे वचन, तुका म्हणे आम्ही करावे वचन,
करणे ते तुम्हासी जतन करणे ते तुम्हासी तुकोबराय मांडतात. तुका म्हणे आम्ही करावे वचन. आम्ही बोललो तुम्हाशी जतन करणे ते तुम्ही ते जतन करा. तुम्ही ऐका, आमचा शब्द उचलून धरा, आमच्या बोलण्याला किंमत. तुमचं मागं ठेवा, आमचं घोडं पुढं निघू द्या, आमचा बैल पाहिला यशीतून काढा. वा, आमच्या बोलण्याला प्रमाण माना. असा सध्या समाजाचा एक दृढ निश्चय झाला आणि लोकप्रवाह असा उलटा वाहू राहिलेला आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज मानावं का न मानावं त्यांचं बोलणं? तर कोणाचं बोलणं प्रमाण मानावं आणि कोणाचं बोलणं अप्रमाण मानावं हे आपल्या मनावर ठरत नाही. मग याचा न्याय निवाडा धर्मशास्त्राने केला आहे. धर्मशास्त्र संगत असेल या माणसाच्या बोलण्याला प्रमाण माना तर आपण मानलं पाहिजे. मग भला तो आपल्या भागाचा नसू द्या, आपल्या जातीचा नसू द्या, आपल्या पक्षाचा नसू द्या, पक्षांतर्गत गटाचा नसू द्या, तरी आपण त्याच्या बोलण्याला मानलं पाहिजे. शास्त्र सांगतंय या माणसाच्या बोलण्याला प्रमाण माना तर माना, आणि शास्त्र सांगतं या माणसाच्या बोलण्याला प्रमाण मानू नका, अजिबात मानायचं नाही. प्रमाण आणि अप्रमाण हे आपल्या मनावर ठरत नाही. धर्मशास्त्राने याचा निवाडा केलेला आहे. प्रमाण अप्रमाण दोहीचा निवाडा. प्रमाण अप्रमाण दोहीचा निवाडा. प्रमाण अप्रमाण दोहीचा निवाडा. प्रमाण अप्रमाण दोहीचा निवाडा. केलासे उघडा श्रुतिशास्त्री. केलासे उघडा श्रुतिशास्त्री. हरी केलासे उघडा श्रुतिशास्त्री. केलासे उघडा प्रमाण अप्रमाण शास्त्राचा निवाडा. अप्रमाण दोहीचा निवाडा. प्रमाण अप्रमाण दोहीचा निवाडा. केलासे उघडा श्रुतीसाठी. केलासे उघडा श्रुतीसाठी. सद्ग्रस्त आपल्या भागातले आहेत, आपल्या जातीचे आहेत, आपल्या पक्षाचे आहेत, आपल्या गावातले आहेत, आपल्या घरातले आहेत, म्हणून त्यांच्या बोलण्याला प्रमाण मानायचं. आणि हे सद्ग्रस्त आपल्या भागाचे नाहीत, आपल्या जातीचे नाहीत, आपल्या पक्षाचे नाहीत, आपल्या फडाचे नाहीत, म्हणून त्यांचं बोलणं अप्रमाण मानायचं. हा चिपडा डोळा चमकायचा आपल्याला अधिकार नाही. हा सगळा न्याय निवाडा धर्मशास्त्राने केला आहे. प्रमाण अप्रमाण दोहीचा निवाडा नाथांचं प्रमाण आहे. केलासे उघडा श्रुतीशास्त्री. कोणाचं बोलणं प्रमाण मानावं आणि कोणाचं बोलणं अप्रमाण मानावं याचा न्याय निवाडा धर्मशास्त्राने केला. मग तुम्ही म्हणा सांगा तो काय न्याय निवाडा आहे. आता तुम्ही काय न्यायाधीशा पुढे उभे नाहीत, बसलेले नाहीत, पण मी शास्त्र पाहून सांगतो. तर शास्त्र सांगतं आजपासून 5 जणांच्या बोलण्याला अजिबात प्रमाण मानायचं नाही. त्यांचा शब्द उचलून धरायचा नाही, त्यांचा शब्द उलट डावलायचा.
कानामागं टाकायचा त्यांनी आंबा म्हटलं तर आपण तुंबा म्हणायचा आजपासून. या 5 जणांच्या बोलण्याला किंमत देऊ नका. 5 जणांच्या बोलण्याला अप्रमाण माना, पण 5 जणांच्या बोलण्याला प्रमाण माना. वा, असे 5 जण आहेत की ज्यांचं बोलणं ऐकावं. ते तुमच्या भागातले नसतील, तुमच्या जातीचे नसतील, तुमच्या फडाचे नसतील, तुमच्या पक्षाचे नसतील, तुमच्या संप्रदायाचे नसतील, तरी आजपासून 5 जणांचं बोलणं प्रमाण माना आणि 5 जणांचं बोलणं अप्रमाण माना. श्रुतीशास्त्रात निवाडा आलाय. स्मृती ग्रंथामध्ये कोणाच्या बोलण्याला अप्रमाण मानावं आणि कोणाच्या बोलण्याला प्रमाण मानावं याचा न्याय निवाडा आलाय. 5 जणांचं बोलणं अप्रमाण माना, 5 जणांचं बोलणं प्रमाण माना. कोण कोण आहेत ते 5-5 जण सांगा तर ऐका. आल्या 5, बरं 5 गोष्टी ऐका आता. तर 5 जण ऐका. 5 जण असे आहेत, शास्त्रकार सांगतात. देवद्वेषी, मिथ्याभाषी, निराधारो ननुभवी, नामनिंदकस्य वचनम प्रमाणम न मन्यते. धर्मशास्त्रकार सांगतात या 5 जणांच्या बोलण्याला आजपासून 0 किंमत द्यायची. ते आपल्या घरातले असतील, गल्लीतले असतील, गावातले असतील, आपल्या भागातले असतील, आपल्या जातीचे, पक्षाचे कोणी असो, हे 5 जणांच्या बोलण्याला 0 किंमत द्यायची आजपासून. कोण हो? पहिला आहे देवद्वेषी, जो देवाचा द्वेष करतो. मग तो आपल्या गावातला असो, घरातला असो, जातीचा असो, भागाचा असो, पक्षश्रेष्ठी असो, तरी त्याच्या बोलण्याला किंमत देऊ नका. वा, या भारतात राहून देवाचा द्वेष करता येणार नाही, कारण भारताकडं देवभूमी म्हणून जग पाहतं. ज्या जगामध्ये जेवढे दशावतार खेळे सोंगे नाना परी, हे सगळे अवतार या भारत देशात झालेले आहेत महाराज. ही देवभूमी, इथं कशाला देवत्व नाही सांगा ना. या भारतात तळागाळापर्यंत देवत्व मानलेलं आहे. कुठं कुठं देव नाही. तुम्ही हे जे लोक म्हणतात ना आम्ही देव मानत नाही, तुम्ही नेमका कुठला देव मानत नाही हे तर सांगा. म्हणजे अरे इथं नसात देवसंस्कृती रुजलेली महाराज. नसात देवसंस्कृती कशी ऐका. इथं झाडाला देव मानतात, इथं जनावराला देव मानतात, इथं डोंगराला देव मानतात, इथं नदीला देव मानतात, इथं माणसाला देव मानतात. विठाल झाडा देवत्व आहे. भगवंताने या 7-5 प्रधाना 10व्या अध्यायामध्ये ज्या 75 विभूती सांगितल्या त्यामध्ये अश्वत्थ सर्व वृक्षानाम, इथं पिंपळाला देव मानलेला आहे. अजूनही मराठवाड्यात पिंपळ तोडत नाहीत. तोडला तर त्याचा वंश खुंटतो असं सांगतात. तुम्ही म्हणाल तुम्ही राहता नगरला, मराठवाड्यातलं कसं माहिती? मी मूळ मराठवाडीच आहे, मूळ तुळजापूरचेच कदम आहेत आम्ही. तुम्ही आम्हाला ताप दिला म्हणून आम्ही निघून गेलो असो, पण मी पुन्हा येईन हे ध्यानात धरा. ऐका, आजूकही पिंपळ तोडत नाही बुवा आपल्यात. अश्वत्थ ही देवाची विभूती आहे. वृक्ष नव्हे वड पिंपळ. तुकोबराय म्हणतात, तुकोबरायचा एक विभूती योग घ्या. जसं ज्ञानोबराने 10व्या अध्यायात विभूती योग सांगितला आहे, तसा गाथ्यामध्ये गंगा नव्हे जळ या अभंगामध्ये विभूती योग आलेला आहे. हे श्रेष्ठ तनु देवाची, या देव शरीरे म्हणून आहे, साक्षात देवच आहे. इथून गेल्यावर एवढा विभूती योगाचा अभंग वाचा, गाथ्यातील विभूती योग. वा, त्यात अश्वत्थाला, इथं झाडाला देव मानलंय. आमच्या हिंदू धर्मसंस्कृतीत दारात तुळस ही देव आहे. वा, आमचा वारकरी जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाना. अगोदर नाही शब्द पुढं टाकलायचा. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान, ते घर स्मशान नाही, गृह जाना. आता नाही शब्द अलीकडे घ्या. जयाचे द्वारे तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाना. ते घर नसून मसन वाट आहे, तिथंच गावातली माणसं आणून जाळा. दारात तुळशी वृंदावन पाहिजे. संतांचं ऐका, बगल बच्च्यांचं ऐकू नका. वा, दारात तुळशी वृंदावन. आमच्यात तुळशीला देव मानलंय, झाडात देवत्व आहे. वा, बर. प्राण्यात देवत्व आहे. आणखीनही आपले लोक कुत्र्याला लात मारत नाहीत का? कुत्र्यात आपण खंडोबा मानतो. वा, गाई. सगळ्या देवांचं दर्शन ज्याला घ्यायचंय त्याने एका गोमातेचं दर्शन घेतलं तर त्याला 33 कोटी देवाच्या दर्शनाचा लाभ होतो. कारण 33 कोटी देवता गायीमध्ये राहतात. गायीच्या शेणात धन्वंतरी, गायीच्या शेणात लक्ष्मी राहते,
गाईच्या गोमूत्रात धन्वंतरी राहतो. ज्याच्या दारात शेण पडतं तिथं लक्ष्मी येतेच. गावरान गाईचं चाललंय. कोण म्हणलं जर्सी? जर्सी नाही, गावरान गाईचं चाललंय. गावरान गाईचं शेण ज्याच्या दारात पडतं तिथं लक्ष्मी आज ना उद्या येतेच. बरेच कीर्तनकार आता गाई पाळायला लागलेत. लक्ष्मी येते ध्यानात दारा बर. आणि गावरान गाईच्या गोमूत्रात धन्वंतरी आहे. ज्याला आपलं आरोग्य खणखणीत राहावं असं वाटत असं त्याने आठवड्यातून 2दा किंवा 3दा गोमूत्र घेतलं पाहिजे. पण त्याचं परिमाण विचारलं पाहिजे. किती घ्यावं, काय घ्यावं, कसं घ्यावं. 7 पदरी धोतर करावं आणि 7 पदरी गाळून घ्यावं. 1-2 चमचे 3 चमचे आरोग्याला फार चांगलं. खरं आपण आलेल्या पाहुण्याला चहा करतोत ना, चहामध्ये अनेक प्रकारची विषय आहेत महाराज. तुम्ही विचारा ना आरोग्य खात्याला. चहा दिलाच नाही पाहिजे. आपल्या गावचा आपला पाहुणा जगावा असं वाटत असेल त्याला आजपासून चहा देऊ नका. मग कपभर का व्हायना गोमूत्रच द्या. बघा तुम्ही म्हणाला हो हे काय लोक म्हणते पाहुण्याला काय मॅनर्सला महत्त्व नाही. पाहुणा जगला पाहिजे. कपभर का व्हायना गोमूत्रच पाजायचं आजपासून महाराज पुण्याला. आणि नाही पेला तर हात बांधून घ्यायची त्याची आणि पाजायचाच त्याला. बघा वा काही पाजिता त्यापेक्षा हे पाजा. ऐका आमच्या जनावरामध्ये देवत्व आहे. वा बैलाला नंदी महाराज म्हणतात, गाईला सर्व देवतेचं प्रतीक म्हणतात, कुत्र्याला खंडोबा म्हणतात. वा अनेक प्रकारे असं. आमच्या बाळूमामाच्या मेंढ्या ज्या गावात जातात तर लोक त्या मेंढ्यांचं दर्शन घेतात महाराज. वा देवत्व आहे इथं. जनावराला देवत्व, झाडात देवत्व, नदीला देवत्व. सरस्वती देवी नदी, गंगा नदी देवी, इंद्रायणी नदी देवी, भीमा नदी देवी. इथं नद्यांना देवत्व, झाडांना देवत्व, पशुपक्ष्यांना देवत्व, डोंगरांना देवत्व. इथं हिमालय देव आहे. वा मेरू देव आहे, मंदार देव आहे, ब्रह्मगिरी रूपाने उभं आहे म्हणूनच त्याला ब्रह्मगिरी म्हणतात. वा असं आहे. त्याचं पहिलं नाव शिवगिरी आहे. ब्रह्मदेवाने शाप दिला होता महादेवाला, तुम्ही डोंगर होम पाडा. महादेव डोंगर होम पडले त्र्यंबकेश्वरला म्हणून त्याचं डोंगराचं पहिलं नाव शिवगिरी. नंतर ब्रह्मदेवाच्याच वाईट वाटलं, अरे आपण चांगल्या माणसाची खोड काढली. आपल्याला भविष्यात त्या माणसाच्या पायाजवळ बसावं लागणार आहे हे समजून त्याच्या खपल्या काढायचं. जरा थांबून घ्या. कालांतराने त्याच्या कीर्तनात टाळ घ्यावा लागणार आहे, त्याच्या पाया पडावं लागणार आहे. म्हणून मागं खपल्या काढण्यापेक्षा ही थोडी एवढी अक्कल ठेवा. नाही तर धोतर सोडान बरमोडा घाला. वा नाही घातलं तरी काय म्हणणं नाही आमचं महाराज. वा तसे हिंडा मी सांगू. नागा खड्याचे साधू आले. बरं ऐका ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, अरे आपण भगवान शंकराला शाप दिला. अरे अरे डोंगर होऊन पडले ते. मग ब्रह्मदेव त्या डोंगरावर गेले, तपश्चर्या केली. भोळा महादेव प्रसन्न झाले. काय म्हणायचं ब्रह्मदेवा? काही नाही देवा, क्षमा मागतो, पण मी तुम्हाला शाप दिला आणि तुम्ही डोंगर होऊन पडले, मला माफी मागायची अपराधाची. अरे अरे देश सोडून म्हणले. नाही तुम्ही मला माफ करा. अरे केलं माफ. नाही माफ केल्याची खून काय? माफ केल्याची खून आजपासून या पर्वताचं नाव शिवगिरी न राहता ब्रह्मगिरी राहील. म्हणून आजही त्र्यंबकेश्वरला जर दर्शन झालं नाही आणि त्या ब्रह्मगिरीचं जरी दर्शन झालं तर दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. प्रदक्षिणा ब्रह्मगिरी 84ची चुकली फेरी. तुम्ही येत नाहीत निवृत्तीनाथाच्या वारीला. विठ्ठल विठ्ठल. नदीला देवत्व आहे, डोंगराला देवत्व आहे, झाडाला देवत्व आहे, जनावराला देवत्व आहे, माणसाला देवत्व आहे. अहो ती अमुक व्यक्ती माहिती का? अहो ती व्यक्ती नाही, साक्षात देव माणूस आहे. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. तोची भगवंताची मूर्ती. तोची भगवंताची मूर्ती. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. तोची भगवंताची तुका म्हणे सांगू की ते तोची
सांगितलं तो मनुष्य फार चांगला आहे, त्याच्या जवळ देव आहे, देव तया जवळ असे. नंतर सांगितलं त्याच्या जवळ देव नाही, तोच देव आहे. काय वेळोवेळ सांगावं, तो का म्हणे सांगो किती, तोची भगवंताची मूर्ती. तो माणूस नाही हो, देव माणूस आहे. वा वा वा, काय देव माणूस आहे तो. वा, देव माणूस माळ घातल्यावरच सिद्ध होतो असं काही नाही, त्याच्या कर्मावरून सिद्ध होतो. एका गावात नांदेड भागातून एक वारकरी पंढरपूरला निघाला आणि मुक्कामाला थांबला. माघवारीला चालला होता. माघवारीला लोक कमी जातात, तर हा एकटाच चालला होता, दिंडी नव्हती. 5 वाजता एका गावात गेला. दिवसभर 40 किलोमीटर चालला होता. मग गावात मारुतीच्या मंदिरात थांबला. थांबल्यानंतर मग दिवाबत्ती करायला काही मंडळी आले. राम 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 राम. कुठून आले? नांदेड. चालले कुठं? पंढरपूरला माघवारीला चाललो. मुक्काम आहे का? हो. थांबा थांबा, इथं मुक्काम करा, पाणी बिणी सगळी सोय इथं. दिवाबत्ती करणाऱ्याने दिवाबत्ती केली, निघून गेले. पण जेवायला चला कोणी म्हणलं नाही, नेमाने दिवाबत्ती करीत होते. वा. नंतर हरिपाठावाले आले. राम 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 राम. कुठून आले? नांदेडवरून आलो. चालले कुठं? पंढरपूरला. वारीला चालले, माघवारीला चाललो. बरोबर. रा मंदिरात थांबा, मुक्काम करा, इथं पाणी लवणी सगळी सोय, थांबा. निघून गेले. जेवायला चला हरिपाठावाले म्हणलेच नाही. नंतर भजने आले 9 ते 1. हा ताट भजन केलं, पुतळ्या डोरल्यान पैजन साकळ्या काय आडाम ताडामच म्हणत बसले. मग माथ्यातलंच म्हणले, गाथ्यातलं कमी म्हणले. 1 वाजता भजन संपलं, सगळे निघून गेले. चंद्रकांत भाऊ जेवायला चला कोणीच म्हणलं नाही. 1 वाजेपर्यंत 40 किलोमीटर चाललेला वारकरी उपवासी. भूक लागली, ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर. जे पोटात अन्नाचा कण नाही, पोटात कावळे ओरडू लागले. तेवढ्यात एक पेताड मनुष्य तिथं आला. राम 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 राम. कुठून आले? नांदेडवरून. कुठं चालले? म्हणले पंढरपूरला माघवारीला चाललो. तुम्ही जेवलेत का? कोणी विचारलं. पेताडाने. त्याले बाबा दिवाबत्ती करणारे म्हणले 40 वर्ष झाले दिवाबत्ती करतो, पण जेवायला चला म्हणले नाही. हरिपाठावाले म्हणले 50 वर्ष झाले इथं हरिपाठ चालू आहे, जेवायला चालले. भजने म्हणले रोज पंचपदी असती म्हणले, जेवायला चला म्हणले नाही. थांबा इथं. हायवेच्या कडाला एक हॉटेल होतं, तिथून 5 वडापाव आणले, वार करायला जेव घातलं, 2 बिस्लरी दिल्या. खरा देव माणूस कोण? बोला. दिवाबत्ती करणारे, हरिपाठ करणारे, कट्टाळ घोळून घोळून पीठ करणारे. बोला. अरे हे जर कळत नसल काही अर्थ नाही महाराज. हे भजन ते ओंगाळवाने नरकाने चुके न असं आहे. थोडं जरी अंतकरण पाझरत नसल, दया करण्याचे पुत्राशी तेची दासा निदासी. आपला पोरगा घरी जर जेवला नाही तर आईबापाला आवडत नाही. आईबाप म्हणते अरे बाळ्या का जेवला नाही? तुम्हाला पोराचं जेवढं वाटतं. मग दया करण्याचे पुत्राशी तेची दासा निदासी. एखाद्या मंदिर शास्त्र असं सांगतं, गृहस्थी माणसाने अतिथीला घेतल्याशिवाय जेवू नये. गृहस्थीना एकेनं न भुंजियात. गृहस्थी माणसाने एकट्याने जेवू नये. मग म्हणले हाय ना पप्पेचे आहे. हा अतिथीना सह भुंजियात. अतिथी सह जेवावं महाराज. वा. शास्त्र असं सांगतं, स्वयंपाक जर झाला तर दारामध्ये गोदोहन कालापर्यंत वाट पाहायची. आज अतिथी कसा आला नाही. 1 गाय धार काढायपर्यंत जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ अंगणात उभं राहून वाट पाहायचं. आज माझं काय पुण्य कमी पडलं, तेव्हा अतिथी माझ्या दारात आला नाही. विठ्ठल विठ्ठल. पण हा नियम कोणाला सांगावं? जे निदान आईबापाला तरी जेव घालते त्यांना सांगावं. जे आईबापालाही जेव घालीत नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. असो. आणि मग इथं देव कुठं नाही हो. आणि अशा या देवभूमीला जन्माला येऊन जो देवाचा द्वेष करतो, आजपासून त्याच्या बोलण्याला किंमत देऊ नका. त्याचे बोल नाही कावे, त्याचे बोल नाही कावे, त्याचे बोल नाही कावे, ब्रह्मा
घेऊन जो या देशात जन्माला आला, पण दुर्दैवाने या देशात देवभूमीच्या भारताला जन्म घेऊन सुद्धा जो देवाला मानत नाही असा देवद्वेषी आहे, त्या माणसाच्या बोलण्याला प्रमाण मानू नका, किंमत देऊ नका. मग तो आपला बाप असल, आपली आई असल, आपला भाऊ असल, आपला गुरु असल. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधो आता माझा शेडज लागत नाही, मी तुमच्या भरोश्यावर, पण तुम्ही एकनाथराव सारखं माणसं घेऊन निघाले. अरे मला एकटं काय ठेवताय? उद्धवा अजब तुझे सरकार होईल. बरं ऐका ऐका, देवाचा द्वेष करणारा बाप असेल, ऐकू नका. वा, प्रल्हादाने बापाचं ऐकलं नाही, देवाचं ऐकलं. वा, देवाचा द्वेष करणारी आई असेल, त्या आईच्या बोलण्याला किंमत देऊ नका. उदाहरण दिलंय भरताचं. देवाचा द्वेष करणारा भाऊ असेल, काय भाऊ वजनदार होता महाराज, 14 चौकड्या राज्य लंका नाथा. वा, तो का म्हणे ज्याची संपदा एवढी, हा तो का म्हणे ज्याचे देव बांधवडी असा. पण त्याही भावाचं बिभीषणाने ऐकलं नाही. व आज गावगाव बिभीषण नावाचा माणूस सापडन, रावण नावाचा सापडायचा नाही. असल मानलं पाहिजे, त्यांना आईबापाला मानलं पाहिजे. तो का म्हणे धन्य वंश त्या नराचा, आयशा निश्चयाचा मेरू झाला, मानलं पाहिजे. वा, हा हा, लेकरं वाचना गेल्यावर ठेवतात म्हणते, लेकराला वाचायला शिकवा. बर बरोबर आहे ते बेडप नाव ठेवतात. अजून काय आहे, केरू कचरू बंडू धोंडीबा कोंडीबा, लेकरं वाचत नसली का अशी बेडप नाव ठेवतात, त्याच्यात रावण एक ठेवतात, म्हणजे आमच्या पोराला कोणाची नजर लागू नाही. ऐका ऐका, लक्ष द्या. देवाचा द्वेष करणारा बाप असेल, त्याच्या बोलण्याला किंमत देऊ नये. उदाहरण प्रल्हादाच. देवाचा द्वेष करणारी आई असेल, त्याच्या बोलण्याला किंमत देऊ नये. उदाहरण भरताचं. भरताने आईचं ऐकलं नाही. देवाचा द्वेष करणारा भाऊ असेल, त्याच्या बोलण्याला किंमत देऊ नये. उदाहरण बिभीषणाचं, त्याने रावणाचं बोलणं ऐकलं नाही. देवाचा द्वेष करणारा गुरु असेल, गुरु, वा, तो देवाकडं तो भक्त सांगतोय की माझे पाय पूजा, पांडुरंगाकडे जाऊ नका. न मानावे तैसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतरे ते बोला, आड आला म्हणून ओढीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. बोला, बळीने आंधळा शुक्र केला. तरी देवत रे काय नोहे एक, करी देवत री काय नोहे एक, करी देवत री काय नोहे एक.
नारायण अंतरे ते उदाहरण द्या. आडा आला म्हणून फोडी आला डोळा. कोणाचं उदाहरण सांगताय? बळी भाऊचं सांगतो आपलं. बळीने आंधळा शुक्र केला वा करी देव तरी काय नव्हे एक. का तुम्ही पृथक शिना वाया वा. म्हणून देवद्वेषी मनुष्य असेल मग तो आई असो, बाप असो, भाऊ असो, गुरु असो. सध्या लोकांनी गुरुभक्ती लोकातले रुजवली, देवभक्ती रुजवली पाहिजे महाराज वा. कारण कोणता गुरु कसा व्हायरल होईल काही सांगता यायचं नाही. म्हणून देवाकडं चला वा सांगायचा भाव असा आहे. आणि म्हणून गरजा महाराष्ट्र माझा. तर देवाला देवद्वेषी. दुसरा सांगितलाय मिथ्याभाषी. मिथ्याभाषी म्हणजे ह्या बोटाचा थुंका ह्या बोटावर करतोय, ह्या बोटाचा थुंका ह्या बोटावर करतोय. वरल्याळेली एक बोलवतो, मधल्याळेली एक बोलवतो, खाल्ल्याळेली एक बोलवतो. असा मिथ्या भाषण करणार आहे. जवळूनच येतो पण पाकिट वाढून भेटावं म्हणून नाक पुरवून आला असं म्हणतो. तर अशा भामट्याचे काय ऐकू नये महाराज. लबाडे लटिक्याची वाणी वचनाचा संवाद नाही कोणा वाद रुचोय. पण सध्या असलेलाच भाव आलाय का बसलेलेच भामटे विठ्ठल विठ्ठल. म्हणून समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतोय महाराज वा. सत्ता समान झाली ना दोन्हीची महाराज. असं आहे. तुम्हाला ते कळत नाही वेदांत शास्त्र हे चांगलंच आहे बरं. असं असं लबाडाला किंमत आली कलियुगात हे वैशिष्ट्य आहे. असं मिथ्याभाषी देवद्वेषी मिथ्याभाषी. पुढं सांगतात निराधार. ज्याच्या बोलण्याला आधार नाही अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देऊ नका. एक जण पत्रिका घेऊन आला, लग्नाची पत्रिका घ्या, लग्नाला यावं लागेल, तुम्हीच यायचं, प्रतिनिधी पाठवायचा नाही, फोन करायचा नाही, तुम्ही स्वतः लग्नाला यायचं. येतो बाबा, लग्न कोणाचं आहे? म्हणजे मारुतीरायाच्या मुलीचं आणि भीष्माचार्याच्या मुलाचं. आता या लग्नाला काय आधार आहे का? बोलतोय बबड्या तू, पण हे बोलणं निराधार आहे. आणि म्हणून ज्या बोलण्याला आधार नाही, काही आधार वाचून पुढे नचले वचन, पुढे नचले वचन. काही आधार वाचून पुढे नचले वचन, पुढे नचले वचन. आधार वाचोनी आधारा वाचून काय सांगसी कहाणी. काही आधारा वाचून पुढे नचले वचन. काही आधार असावा लागतो. म्हणून आपल्या भारताने आधार कार्ड काढले. आज महाराष्ट्रात बऱ्याच वक्त्यांच्या बोलण्याला धार आहे, फक्त बोलण्याला आधारच नाही महाराज. त्यांचं बोलणं म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे महाराज. बोलण्याला धार किती आहे. वक्ता काय सांगतोय यापेक्षा वक्ता कोणाचं सांगतोय याला महत्त्व आहे. संस्थेचं 4 ते 5 प्रवचन राहते माऊलीच्या मंदिरात 100 वर्षापासून. आमच्या जोग महाराजाला आपल्या संस्थेला 103 वर्ष झाले. जोग महाराजांच्या संस्थेचं 4 ते 5 रोज माऊली पुढं. इथं बरीच संस्थेचे विद्यार्थी आहेत महाराज. एक दिवस प्रवचन करत होते सद्गुरू मारुती महाराज गोरव आळंदीकर. आता आपण पुढं बसलो तर मारुतीबांना थोडं अडचण वाटल. मग जोग महाराज सुवर्ण पिंपळाखाली बसले होते आणि मारुतीबा ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत होते. फारच गोड सांगायचे, पण चुकून एक वाक्य आलं काय. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे, जोग महाराज खालून पिंपळा बसलो, हे मारुती तुला काय म्हणायचंय सांगू नको, ज्ञानोबरायाला काय म्हणायचं ते सांग महाराज. आमच्या बऱ्याच कीर्तनातून येतंय
आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, काही सांगू नका, तुम्ही पहिलं खाली बसा. असा बुवा म्हणला का त्याचं कमीत कमी 2000 तरी पाकिटातून काढलं पाहिजे. म्हणू का तू सांगत होता ते ऐकायला बसलो नव्हतो, ज्ञानोबर आहे काय सांगत होती ते ऐकायला बसलो होतो. ते तुझं तू बायकोला सांग, ओ खाना घेऊन सांग, ती ऐकायला मोकळी. आम्ही काय तुझं तू सांगतोय म्हणून बोलवलंय का तुला? हे वाक्य येऊच नाही. एखादं आपलं जरी वाक्य असलं पण ते जर शास्त्रातलं असेल तर आपण म्हणायचं आमचे गुरुजी असे सांगत होते. याच्यात कुठंतरी सात्विक पण राहतं, आपल्याकडं अनहंकार वृत्ती येते महाराज. असं जाऊ दे, आता हे सांगू नये तुम्हाला काय फायदा नाही. गुण येत असेल तर इंजेक्शन द्यावं, येणारच नाही गुण म्हणल्यावर काय द्यावं. बरं, असं निराधार जो ज्याच्या बोलण्यामध्ये आधार नाही त्या माणसाच्या बोलण्याला किंमत देऊ नका. देवद्वेषी मिथ्याभाषी निराधारो ननुभवी अननुभवी असा अर्थ आहे त्याचा. पूर्वरूप संधी झाली, ते तुमच्या डोक्यावर नाही मांडवावून जाईल. बरं, अननुभवी ज्याच्या बोलण्यामध्ये अनुभवाचा स्वर नाही त्या माणसाच्या बोलण्याला किंमत देऊ नका. आज गावोगावी पत्रिकेत असते बालकीर्तनकार, 2 वर्षाचे कीर्तनकार. हो, पण त्याला काकड्याचा अनुभव आहे का? नेमाच्या भजनाचा आहे का? वारीचा आहे का? ते एकादशीचा अनुभव आहे का? 5 पर्व काळ धरतात का? आषाढी कार्तिकी माघी चैत्री काही येतात का? ठेवून दिली बाई. याचं प्याव फुटलंय ना. बोलण्यामध्ये अनुभवाचा स्वर पाहिजे, अनुभवाचा. वा, पैसे त्यांना जास्त द्या पण अनुभवी लोकांचा ऐका महाराज. वा, ज्याच्या बोलण्यामध्ये अनुभवाचा स्वर नाही त्याचं बोलणं कोण ऐकल महाराज. विठ्ठल तुका म्हणे नाही अनुभव अंगे वचन वाऊगे कोण मानी. वचन वाऊगे कोण मानी. तुका म्हणे नाही अनुभव अंगे वचन वाऊगे कोण मानी. वचन वाऊगे कोण मानी. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामान ये. शब्दाचे गौरव कामान ये. बोला, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामान ये. शब्दाचे गौरव कामान ये. 3 प्रमाण आहेत अशी गाथ्यात. ज्या माणसाला अनुभव नाही त्याचं ऐकायचं नाही, तो आपल्या जातीचा असो नाही तर भागाचा असो महाराज. तो का म्हणे नाही अनुभव अंगे वचन वावगे कोण मानी. तो का म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव काम. तो का म्हणे अरे वचन होय का अनुभवे विन नका वाव घेऊ. अनुभव असेल तर ऐकावं महाराज, अनुभवच नाही तर काय ऐकावं. एका गावाला अचानक पाऊस पडला, रात्री लातूरला चांगला पाऊस पडला, जणू उजनी भागात तर चांगलाच पडला आहे. आणि मुलांना 6माही परीक्षेचा पेपर होता. मुलं रानात राहत होती, शेतात राहत होती आणि गावात शाळा होती. गावात आणि रानात शेताच्या मध्ये मध्यंतरी एक वडा वाहत होता. आता 12 मुलं परीक्षेला जायचं, परीक्षेच्या पेपरचा टाईम झाला आहे. पलीकडं कसं जायचं, नाव नाही. अचानक पाणी आलंय वड्याला, वडा खळखळून वाहतोय. एक बाबा आला तिथं, मनुष्य, हे बरो तुम्हाला पलीकडे जायचंय, जरा माझ्या कासेल लागा. कासे लागे तया नलगती सायास पोहणार तयास पार पावी. माझ्या कासेला लागा, मी तुम्हाला पलीकडे घेऊन जातो. मग 2 मुलाने कास धरले. मग तो पाण्यात उतरला. ज्याच्या कासेला धरलंय तोच बुडायला लागला पाहायला. पोराने विचारलं, बाबा तुम्हाला पोवायचा अनुभव आहे का? पोरा, मला सगळा अनुभव आहे, फक्त पोवायचाच अनुभव नाही. पोरं म्हणले, मग हिंदी महासागरला जायचं का पॅसिफिक महासागरला जायचं? आत्ताच सांगा, म्हणजे वर्ष श्राद्ध करणाऱ्या अडचणी यायच्या नाही. अरे पोहो नये कासे लावी तो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय. आता एवढं एक प्रमाण डोळ्या पुढं ठेवा आणि मग तारखा बारा. विठ्ठल असो
देवद्वेषी मिथ्याभाषी निराधारो ननुभवी नामनिंदकस्य वचनम प्रमाणम न च मन्यते. म्हणजे जो देवाची नामाची निंदा करतो, दुरी अंतरला नामनिंदकासी जैसे गोचिडासी क्षीर राहे. वा, जसं गाईच्या कासेला गोचिड राहतं, दुधाच्या जवळ आहे पाशी त्वचेची आपदराड. किती बारीक लिहिलंय माझ्या माऊलीने, पण तरीही गोचिडाला दूध भेटत नाही. दूर बांधलेलं वासरू येऊन दूध घेऊन जातं महाराज. का? त्याचं कारण अशीच लोक आहेत की ते देवाच्या जवळ राहतात पण देवाच्या नामाची निंदा करतात. नाम म्हणता मोक्ष नाही, ऐसा उपदेश करती काही, बधीर व्हावे त्यांचे ठाई, दुष्ट वचन वाक्य ते जयाचे राहिले मानसी. तुकाराम महाराज म्हणतात, कोणी देवाच्या नामाची निंदा करत असेल तर कानावर हात ठेवून पुढे निघून जा. कारण नामनिंदकस्य वचनम प्रमाणम न च मन्यते. या 5 जणांच्या बोलण्याला आजपासून अप्रमाण माना. श्रुतीशास्त्राने निवाडा केला. प्रमाण अप्रमाण दोहीचा निवाडा केला से उघडा श्रुतीशास्त्री. 5 जणांचं बोलणं अप्रमाण आहे. पण तुम्ही म्हणाल महाराज आता तुम्ही असं शर्ट दिलंय, असं रेडीमेड शिवून दिलंय, ते कोणाला ना कोणाला बसत आहेच बघा. मी टेलरच असा आहे महाराज. वा, पाहताच माप घेतो महाराज. वा, हे प्रत्येकाला बसत आहे व शर्ट. असे कोण आहेत की ज्यांच्या बोलण्याला प्रमाण मानावं? असे 5 आहेत. श्रुतीशास्त्र सांगतं. स्मृती ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आला आहे. अवंचको विठ्ठल विठ्ठल अवंचको. आता आठवण बा, देशभक्तश्च गुणवान निरपेक्षस्य वचनम सर्वैहि प्रमाणम मन्यते. विठ्ठल अवंचको सत्यवादी देशभक्तश्च गुणवान निरपेक्षस्य वचनम सर्वैहि प्रमाणम मन्यते. वा, अवंचकः. अवंचकः म्हणजे जो कोणाच्या दीड दमडीला लाजिंदार नाही. वा, आपण आपल्या हातात हिशोब आहे, पण हिशोब झाल्यानंतर आपले 500 रुपये टाकतोय, त्याच्यातून समाजाला हिशोब देऊन मोकळा होतो. आपल्याकडं कोणाचं दीड दमडी ठेवू नका. राहो नेदी बाकी दान ज्याचे त्यासी टाकी, जाय तिकडे पावे मान. चाले बोलिले वचन, राहो नेदी बाकी दान ज्याचे त्यासी टाकी, जाय तिकडे पावे मान. चाले बोलिले वचन. ज्याने आपल्याकडं कोणाची बाकी ठेवली नाही. वा, सध्या मराठवाड्यात पंचाक्षरी मंत्र जपला जातोय. ओम नमः शिवाय नाही, मग बिशी के बिशी, बिशी के बिशी. किती जणांचं लुटलंय देवालाच माहिती रे बाबा. त्याच्यात आमचे काही एजंट होते. वा, आनंदाची बाबा आहे, चांगली गोष्ट आहे. वा, कोणाची बाकी ठेवू नका आपल्याकडं. राहो ने दी बाकी दान ज्याचे त्याशी टाकी. माझ्या पुढं जुन्नरकर मंडळी बसलेली आहे. त्यांच्या तिकडं कर्जुली हरेश्वर नावाचं गाव आहे. डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचं गाव. त्यांच्या गावचं एक प्रसिद्ध मनुष्य हाफ पॅन्ट हाफ शर्टवर हमाली करता करता मुंबईला गेले आणि फार मोठे उद्योजक झाले. त्यांचं नाव विष्णू शेठ शिंदे. मुंबईच्या कोण्या माणसाला विचारा, खाकीच पॅन्ट राहायची, खाकाच शर्ट राहायचा मुंबईमध्ये. बघा, फार मोठा व्यक्ती झाली. आणि फार मोठी व्यक्ती. त्यांच्याकडून एक बनशीबुवा म्हणून येतं आळंदीत. त्या बनशीबांनी एक 500 रुपये उसने घेतले होते 25 वर्षापूर्वी. त्याच्यावर बनशी शेठ अब्जाधीश झाले. आता यांना वाटायचं त्यांचे आपण 25 रुपये घेतलेत, आता त्यांना 25 रुपये आपलं 500 रुपये घेतलेत, ते त्यांना नेऊन देणं. त्यांना तर कान कोरायला 500 पुरत नाहीत म्हणले. आणि 500 रुपये 25 वर्षापूर्वी घेतले तर राहू द्या, तर राहू द्या. पण ज्यावेळेस निकम बाबांनी सांगितलं बनशीवा त्यांचे 500 रुपये नेऊन द्या, नाही तर तुम्हाला बैल होऊन फेडावं लागल. वा, हे पाकिटातून पैसे काढणारे बारीक आहे का जरा. काय काय कीर्तनकाराच्या पाकिटातलंच पैसे हानीत येत माना. कमाल झाली बा. तुम्ही आता डिपीवरच आकडा टाकला. कमाल काय करावा माणसांना बी. मानलं पाहिजे बा लोकांना बी. काय खरंच या. कोण काही हसले नाही महाराज का नाही. ज्याचं जळत त्यालाच कळत. त्याला वाटतं आपलाच विषय चाललाय का काय. कोणाला तुमचा नाही चालला. इथले सोडून मांडवातले धरून. हे वाक्य आहे ना, नथुराम महाराज केळ करायचे. तुम्ही पाहिलेत की नाही कोण नथुराम महाराज केळ करून गेले चिंतूरला. सोनं होतं 100 नंबरी. विठ्ठल विठ्ठल. वा,
अवंचक जो कोणाच्या दीड दमडीला लाजिंदार नाही. वा निळोबराचं एक प्रमाणे म्हणू का? विठ्ठल काही ठाकले ते केले लोकहित, काही ठाकले ते केले लोकहित, काया वाचा वो हे वेचोनिया चित्त, काया वाचा हे वेचोनिया चित्त, नाही वंचोनिया ठेविले संचित, नाही वंचोनिया ठेविले संचित, काळ याची परी सारियला येथव, तुम्हाला नांदेड जिल्ह्यात एक कीर्तनकाराचं नाव सांगतो. मला लय लाडके कीर्तनकार आमचे थकलेत, ब्राह्मण समाजाचे आहेत. कीर्तन ऐका एकदा तरी. आदरणीय हरिभक्तीपरायण बरबडेकर किसन महाराज. काय महाराज निळोबरायच्या गवळणी, काय ते वेगळंच महाराज. खरं कीर्तन ऐकायचं असेल तर त्यांचं ऐकावं महाराज. असं भरभरून असं वाटतं की खरंच आपण कृतयुगात बसलो की काय कोणास ठाऊक. काहीचं कीर्तन ऐकलं असं वाटतं आपण लंकेत आलो का काय कोणास ठाऊक. विठ्ठल काही ठाकले ते केले. पाठ करा अमोल, वा एवढं पाठ करा. निळोबरायची गवळण नाही. काही ठाकले ते केले लोकहित, आम्ही आमच्या जीवनामध्ये समाजाचं हित केलं. वा काय काही ठाकले ते केले लोक, काया वाचा वो हे वेचोनिया चित्त, काया वाचा मनाने समाजाच्या लोकहिताचा विचार केला. नाही वंचोनिया ठेवेले संचित, काही गोळा करून ठेवलं नाही. काळ याची परी सारी याला येथव येथे आली व याची निज कार्य. वा गोडे निळोबराची गवळण पाठ करा. अवंचक जो कोणाच्या दीड दमडीला लाजिंदार नाही, त्याच्या बोलण्याला किंमत द्या. मग तो आपल्या जातीचा असो वा नसो, भागात तुमचं कल्याण करायचं असेल तर ऐका, तुमची भिवंडी करायची असेल तर ऐकू नका. मग आता हे कल्याण करायचं असेल त्याच्या भागाचा विचार करू नका, जातीचा करू नका, त्याच्या पक्षाचा करू नका. हे ऐका, जो अवंचक आहे त्याच्या बोलण्याला प्रमाण माना. अवंचका सत्यवादी, ज्याच्या बोलण्यामध्ये सत्याचा स्वर आहे. माणसाने सत्याच्या पक्षात असावं का सत्तेच्या पक्षात असावं? बोला 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 बोला. सत्याच्या पक्षात असावं का सत्तेच्या? अहो सत्तेला 5 वर्षांनी उतरती कळा आहे. महाराष्ट्रात 2.5 वर्षातच उतरती कळा लागती. असो, आणि इथं सत्तामेव जयते नाही, सत्यमेव जयते. इथं सत्याचा विजय होत असतो. सत्याच्या पक्षात राहा. जो सत्यवादी आहे त्याच्या बोलण्याला किंमत द्या. महाभारतामध्ये कौरव पांडवामध्ये पांडवात सत्यवादी होता युधिष्ठिर. युधिष्ठिराचं नाव युधिष्ठिरच आहे. युधिस्थिर इति युधिष्ठिर. बरं, ते डोक्यावरून जाईन. बरं, युद्धामध्ये जो स्थिर राहतो, युधी ही युद्ध शब्द युद्ध पदाची सप्तमी आहे. वा, युधिस्थिर इति युधिष्ठिर. असो, ते व्याकरण शिकलं का तिकडं जातच माणूस महाराज. वा, शिकू नका, शिकरण शिका. बरं, तर युधिष्ठिर पण जन्मभर सत्याने वागला, धर्माने वागला, म्हणून लोकांनी त्यांना आवडीने धर्मराज नाव ठेवलं. कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं. पांडवाने कौरवाला मारायचा सपाटाच लावला. सपाटा लावल्यावर मग दुर्योधनाला काळजी पडली, आपण युद्ध हरू, मग आपल्याला काहीतरी कवच निर्माण करावं लागेल. आपलं अंग असं जरा बी अंग सापडलं नाही पाहिजे, सगळं अंग सांग ठरलं पाहिजे. जरा बी सापडू नये म्हणून एखादे जरांगे आणावं लागतील आपल्याला. बरं, युद्धात कोणाच तरी बाजू धरली पाहिजे. मग काय करावं? गेला आईला विचारलं, आई मी वज्रदेही होईल, असा काही उपाय सांग. आई म्हणली, बाबा मी सांगत नाही, पण तू युधिष्ठिराला विचार. हो म्हणले, तो ते शिंदे गटाचा आहे. म्हणले, त्याला गट नाही, सत्याला गट नसतो. म्हणले, सत्याला पक्ष नसतो. सत्यवादी माणसं आपला परका पाहत नाही, सत्यच बोलतात महाराज. वा, काय घेणं देणं नसतंय त्यांना महाराज. सत्य तुका म्हणे सत्य सांगे. आला रागता आला गोमीचा एक पाय मोडला तर गोम कुठं लंगडी होत असते का? लागण एवढे पाय आहेत गोमीला. एखादा आपल्या सत्याच्या बोलण्याने तुटलं तर तुटलं कुठं मन धरिता कोणाचे महाराज. वा, काय व्हावे कोपे जगाची या.
लोक गेले विरोधात चिंचाचा एक पाला तुटला तर चिंचाला काय कमी पाला आहे का महाराज? वा काय त्याच्यात काय फकीर माणूस पाहिजे. तुला युधिष्ठिर सांगत म्हणजे का म्हणजे तो सत्यवादी. युधिष्ठिराकडे गेला. युधिष्ठिर म्हणले काय म्हणजे धृतराष्ट्राला डोळे नव्हते आणि गांधारीला डोळे होते, पण माझ्या मालकाने जग पाहिलं नाही म्हणून मी सुद्धा जग पाहणार नाही. वा जी भाजी मालकाला आवडत नाही ती मालकीने खाल्ली नाही पाहिजे. इथल्या सोडून मांडवातल्या धरून. मग गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली, माझ्या मालकाने जग पाहिलं नाही म्हणून मी पाहणार नाही. दुर्योधना जर गांधारीने ती पट्टी सोडली पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत आणि शेंडीच्या केसापासून जर पायाच्या नखापर्यंत पाहिलं तू वज्रदेही होशील. दुर्योधनाने एवढं ऐकलं लगेच निघाला. अरे थांब, फक्त अंगात कापड घालू नको एवढं ध्यानात धर. हो हो. गडबडीत गेला. गडबडीत काही घोटाळाच होतो महाराज. तिकडं भगवंताने वळकुटी बांधली, पांडवांना रामराम केला. अर्जुना येतो म्हणले मी. कुठं म्हणले गुवाहाटीला. आ का म्हणले अरे एवढं जुळून आणलं आणि तुमच्या भावाने उधळून दिलं. म्हणले काय झालं? अरे म्हणले त्या युधिष्ठिराने त्या दुर्योधनाला वज्रदेही व्हायचा उपाय सांगितला आहे. दुर्योधन वज्रदेही होईल, तुमची राख रांगोळी करील तो असा मनुष्य. म्हणजे कोणी केलं? म्हणले थोरल्या भावाने. त्याला कळायला पाहिजे होतं म्हणले, पण बोलला तो. मग बरं अर्जुनाने सांगितलं देवा अरे आम्ही सगळं आम्ही तुझ्या बोलावं टंगावे, तुला विचारल्याशिवाय आमचं कोणतंच पाऊल पडत नाही. आता तुम्हीच मधला मार्ग काढा. ह्या बाबाला मधले मार्ग काढायचा लय नाद महाराज. कोणाला कसा उभा करीन, कसं आंदोलन उभं करीन सांगताच येणार नाही. लय मोरल्याला राजकारणी म्हातारा तसलंच हे असो तर सांगायचा भाग असाच आहे. बरं आणि मग म्हाताऱ्याने ठरव काहीतरी आपण मधला मार्ग काढू. मग दुर्योधन कापडं काढून आईकडे निघाला. भगवंताने एका माळ्याचं रूप घेतलं आणि एका पाटीत फुलाची चादर करून घेतली. दुर्योधन आला का भगवंत डोळ्याला हात लावून अरे अरे दुर्योधना कुंभमेळा अजून लांब आहे आणि तू पुढं शाही स्नानाला निघाला का? नागा खड्यातून आला काय? म्हणले नाही नाही, युधिष्ठिराने सांगितलंय तुझ्या जर अंगावर कापडं नसतील आणि जर तुला गांधारीने पाहिलं तर तिच्या पातिव्रत्याच्या तेजाने तू वज्ररूप होशील, वज्रदेही होशील. सत्य सांगितलंय आणि सत्यवादी माणसावर आम्ही प्रमाण मानतो. वा अरे परपक्षाची माणसं बोलणं मानत होती, याला म्हणायचं सत्यवादी. भगवंत म्हणले अरे दुर्योधना हे असं लहानपणी आईच्या मांडीवर जोडायचं, आता तुझ्या नाताला नातू झाले आणि असा गेला तू सांड. एखाद्या वेळेस ती राग वर्णन भस्म करील किंतु मनात घातला. हे किंतु मनात घातला तर काय होईल सांगताच यायचं नाही. मला लोक म्हणत नाही नाही ती व्यक्ती चांगली पण मग हे असं आहे, हे पण हे असं म्हणणारे ना पहिले हाताखालून काढले पाहिजे. मला तुझा अधिकार काय, त्यांचा काय, तुझी लायकी काय, त्यांची लायकी काय. तू खपल्याचार्य ते रामायणाचार्य, फरक घ्यायचा. काय डोकंच काय चिपडा डोळा चमकितो. बरं कोणाबद्दल बोलवतो याची आपली लायकी बी असली पाहिजे ना महाराज. काही लईच भावला जन्मलेत गाव तसलेलाच भाव आला निळा म्हणे वाडे भाव. आणि मग काय करू? कापडं घालू नको पण फुलाची चादर घालायला का हरकत आहे. आणि मग फुलाची चादर कमरेपासून गुडघ्यापर्यंत घातली. गेला म्हणलं आई युधिष्ठिराने मला असं असं सांगितलंय. अरे पण तू तसा तसा आलास का? हो आई अजिबात कापडं न घालता आलोय, मला वज्रदेही कर. काय आईचं मुलावर प्रेम असतं याच्या पुढं जगात दुसरं उदाहरण सापडायचं नाही महाराज. ज्या माईने मालकाच्या प्रेमासाठी जग पाहिलं नाही पण मुलाच्या प्रेमासाठी पट्टी सोडली होती. ती पट्टी सोडून डोळे उघडलेत, पातिव्रत्याच्या तेजाच्या ज्वाळा बाहेर पडल्या. असं पातिव्रत्याचं तेज होतं. पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत, शेंडीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पाहिलं. दुर्योधना घात झाला तुझा असं सांगितलं होतं का युधिष्ठिराने? म्हणजे असं सांगितलं होतं. अजिबात सांगणार नाही युधिष्ठिर. युधिष्ठिर अजिबात खोटं बोलणार नाही, तो सत्यवादीचे म्हणले. सत्यवादी माणसाच्या बोलण्याला प्रमाणच मानलं पाहिजे. असं सांगितलेलंच नाही. तुला कमरापासून गुडघ्यापर्यंत त्याने काही घालायला सांगितलं होतं का? म्हणले त्याने सांगितलं होतं कापडं घालू नको पण मग हे घातलंय बो मी. तुला कोणी सांगितलंय घालायला? म्हणजे वाटात एक माळी बाबा भेटला होता त्याने घालायला दिले. पण आई मी वज्रदेही होईल का? म्हणजे थांब मला तो माळी दाखव पाहिला मग सांगते तू वज्रदेही होशील का नाही. नेलं तर तिथं भगवंत शंख चक्र गदा घेऊन उभे. गांधारी म्हणले हा माळी नाही हा वनमाळी म्हणले. दुर्योधना ऐक तुझं सगळं शरीर वज्रदेही होईल कारण कमरापासून गुडघ्यापर्यंतचा भाग कच्चा राहील. तिथंच भीमाची गादा बसल आणि तिथंच तुझी पुण्यतिथी होईल. लिहून घे तुझ्या आईचा शब्द आहे म्हणजे. कारण तू युधिष्ठिराच्या सत्य बोलण्यावर
किंतु मनात घातला न म्हणून एवढं झालं. वा, सत्यवादी माणसाच्या बोलण्यावर प्रमाण मानलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अवंचक हा सत्यवादी देशभक्त. हा माणूस देवभक्त नसला तरी चालन, पण देशभक्त पाहिजे. महाराज आज गावगावच्या लोकात नसात देवभक्ती, दुर्दैवाने देशभक्ती राहिली नाही. महाराज आपण आपला देश कोणाच्या हातात देतो याचं भान राहिलं नाही लोकांना. महाराज लोक जात पाहून मतं देतात, आरक्षण पाहून मतदान करतात. कोणाला पाहून मतदान करा, पण जर पाकिस्तान चीनच्या जर सीमा उघड्या राहिल्या आणि ते जर इथं आले तर या घरादारात सकट बाहेर पडावं लागेल. काय झालंय बांगलादेशला विचार करा. अनेक वर्षाची संपत्ती सोडून लोकांना घरदार सोडून जावं लागलं. काय झालं अफगाणिस्तानला पहा. शेजारच्याचं पेटलंय म्हणजे आपलं पेटणार नाही हे कशावरून. आणि म्हणून देशभक्त आहे त्याच्याच बोलण्याला किंमत द्या. विठ्ठल सुभाषचंद्र बोस देशभक्त होते. त्यांनी सांगितलं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. अहो मरायसाठी माणसं आझाद हिंद सेनेमध्ये आले. हजारोनी युवकांनी भरती झाले. देशभक्तीचा लढा उभारला आणि देश स्वातंत्र्य केला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या वाक्यावर लोकांनी श्रद्धा ठेवली. का? त्यांना माहिती होतं यांच्या बोलण्यात देशभक्तीचे स्वर आहेत. अवंचक हा सत्यवादी देशभक्तश्च गुणवान. गुणवानाच्या बोलण्याला किंमत द्यावी. व्हावा वाटे जना. तुका म्हणे 60 गुणा जाय तिकडे पावे मान. चाले बोलिले वचन. वा, गुणवान. पण गुणवान आता गुणाने राहत नाही. हा एक घोटाळा आहे मोठा. तरी इथं गुणवान शब्दाचा अर्थ कलाकार नाही घ्यायचा. गुणवान म्हणजे कलाकार नाही. गुणवान म्हणजे दैवी संपत्तीची जी 26 गुण सांगितलेत. या गुणकुसुमांची माळा घेऊन या मुक्ती बाळा. वैराग्य निरपेक्षाच्या गळा घेऊ शितजे. अशा दैवी संपत्तीच्या गुणाने जो संपन्न आहे. मोकळे मन रसाळवानी याची गुणी संपन्न असा जो आहे ना, त्याही माणसाच्या बोलण्याला किंमत द्यावी. आणि 5वा सांगतात निरपेक्ष जो मनुष्य आहे. उदास निरपेक्ष जयाच्या ठाई पांडवा. अपेक्षे नाही रे गावा सुखाशी चढावा जयाचे असणे. असा जो निरपेक्ष आहे, उदास आहे, असा जो कोणी भक्त असेल त्याचं तर वचन सगळ्यांनी मानावं. निरपेक्षस्य वचनम सर्वैहि प्रमाणम मन्यते. जगाने त्याचं बोलणं ऐकावं. अरे जग त्याच्या बोलण्याला प्रमाण मानिल यात नवल काय. जगाचा जनिता विश्वाचा मालक विश्वंभर सुद्धा त्याच्याच बोलण्याला प्रमाण मानतो. अभंगाच्या पहिल्याच्या प्रमाण त्यांच्या बोला. प्रमाण त्यांच्या
किंमत जग दिली यातनं मला काय. जगाचा मालक जो फकीर आहे फकीर त्याचंच ऐकतो. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हाती न धरी आणा ते. दुसरे कांचडे पिंचडे तंबाखू फुके अमुक तमुक हट यांना देव किंमत देत नाही. निरपेक्ष आहे ना. वा प्रमाण त्याच्या बोला देव भक्ताचा अंकिले. भक्त निरपेक्ष घ्यायचा उदास घ्यायचा कारण पुढं उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता असलेली चांगली. वा जो निरपेक्ष आहे देव त्याच्या बोलण्याला प्रमाण मानतो. नुसतं प्रमाण मानत नाही अंकित राहतो. देव भक्ताचा अंकिला. तुम्ही आम्ही कामाचे अंकित कामाचा अंकित कांते ते प्रार्थित. तुम्ही आम्ही इंद्रियाचे अंकित इंद्रियाचे आम्ही पांगिले अंकित असं. पण भक्त मात्र देव मात्र भक्ताच्या अंकित. तुका म्हणे भोळेयाचा देवसाचा अंकित. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीतवा. देव भक्त ऐसे जाना हो निभ्रांत देव वैष्णवांच्या अंकित. वा तुकोबाराय सांगतात प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला. यामध्ये 4 प्रकार पडतात. वर्ग पहिला आपलं बोलणं प्रमाण मानतो पण आपल्या अंकित राहत नाही. वर्ग दुसरा आपल्या अंकित राहतो पण आपल्या बोलणं प्रमाण मानत नाही. वर्ग तिसरा आपलं बोलणंही प्रमाण मानत नाही आपल्या अंकितही राहत नाही. वर्ग चौथा आजच्या अभंगातलं मात्र बोलणंही प्रमाण मानतो अंकित राहतो. ऐका वर्ग पहिला काही लोक आपलं बोलणं प्रमाण मानतात आपल्या अंकित राहत नाही. कोण कामाला ठेवलेले घडी दिवसभर तुमचं बोलणं प्रमाण मानतात. पण तुम्ही जर म्हणले चोर आलेत व संध्याकाळी खळेवर झोपता का नाही नाही मग घरी जावं लागेल. डोळे भरून हा पाहिनं तुझे रूप मला घरी जावं लागेल महाराज. वा प्रमाण गडी कामाचा गडी आपलं बोलणं प्रमाण मानतो पण आपल्या अंकित राहत नाही. मुक्कामी राहू शकत नाही त्याला घरी जावंच लागेल ना दिवसभर राहिले. काही वर्ग आपल्या अंकित राहतो पण आपल्या बोलण्याला किंमत देत नाही. कोण सौभाग्यवती आपल्या अंकित आहे. आपल्या नावाने कुकू लावलंय मंगळसूत्र घातलंय पण तुम्ही जर म्हणले वा आज ही भाजी करू नको तुम्हाला खायची नसेल तर खाऊ नका मी करणार. वा तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह विना पारा. बर आपल्या अंकित आहे पण आपल्या बोलण्याला प्रमाण मानत नाही. एक वर्ग असं आहे आपलं बोलणंही प्रमाण मानत नाही अंकित राहत नाही. कोण पोरं लहान लेकरं ए बरं उन्हात खेळणं का इथं खेळा तर ते बोलणंही ऐकत नाही आपल्याजवळ खेळतं नाही चालले उधळले. वा पण भगवंत मात्र भक्ताच्या बोलण्याला प्रमाणही मानतो आणि अंकितही राहतो. प्रमाण त्याच्या बोला देव भक्ताचा अंकिला. त्याचं अंकितपण तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. नपुसता जाता नये नपुसता जाता नये जाता खाली बैसताई भी त्याचा होया होय अवघा त्याचा होया जीव भावाई सहित
किती अंकित असतो हे चरण ऐका. न पसता जाता नाही, भक्ताला विचारल्याशिवाय त्याला कुठंच जाता येत नाही. खाली बैस ताई बे, युगे झाले 28, अजूनही कार्य न मनसी बैस कार्य प्रेमे मातलाशी. काही गाथ्यात पाठ कार्य पुंड्या मातलाशी बरं का. उभे केले विठ्ठलाशी, बसता येत नाही महाराज. वा, अवघा त्यांचा होय जीव भावा सहित. एक दिवस तुकाराम महाराज कीर्तनात दंग आणि तुकोबारायच्या पत्नी घरी झोपलेल्या होत्या. परंपार कीर्तन करायची बायको काय कीर्तन करायचं, कीर्तन ऐकत नाही. गावाला शिकवा, मला शिकवायचं नाही असं कोण म्हणती. हे त्याचा तुका म्हणे अनुभव घ्या आपला आपला बरं. आणि मग आईसाहेब घरी झोपलेल्या होत्या, तुकोबाराय कीर्तन करत होते देऊळवाड्यात. आणि गोठ्यामध्ये तुकोबरायला दूध खाण्यासाठी तुकोबरायचे सासरे आप्पाजी गुळवे, पुण्यातले गुळवे कंपनी आजही पुण्यात वजनदार आहे. आमच्या डांग्यात बी गुळवे आहेत बघा. अशोक शेठ गुळवे ते यांना माहिती रंभावला. आणि मग सासऱ्याने म्हैस दिली होती. वा, आणि ती म्हैस गोठ्यात एकटी होती. जुन्या काळातले चोर पैसे चोरत नव्हते. का बरं, पैसेच नव्हते आणि चोरता कुठून, आणायचे कुठून चोरायला. मग असेच कोणाचे मकाचे कणसं खोडून खायचे, कोणाचे हरभऱ्याचे कडप उचलायचे. कीर्तनाला आले तर चप्पल तरी न्यायचे, गट्टा तर गुळ तरी न्यायचा पण न्यायचा. वा, दररोज किलोभर गुळ आणावा लागतोय मला. काय काय कीर्तनकार कीर्तनात किलो गुळ खातात. खरं असल्याचं कीर्तन गोराळात ठेवलं पाहिजे मला. हा बाबा, पण 2 अक्षर सांग असो. आणि मग ऐका, लक्ष द्या. तो कोबराय कीर्तनात दंग. आईसाहेब घरी झोपल्या हे पाहून 2 चोराने म्हैस घेतली. एकाने मोरखी धरलीने एक मागून हल्या हल्या करत घेऊन निघाला. देहूपासून पश्चिमेस बोडख्याची वाडी पावकोस. आजही बोडख्याची वाडी पावकोसच आहे देहूपासून महाराज. बोडख्याच्या वाडीच्या वेशीपर्यंत नेली. देवाला काळजी पडली, म्हैस चोरी गेली. तुकाराम महाराजाला काही वाटणार नाही, कारण निरपेक्ष भक्त आहे. पण जिजाबाई असा घाना धरीन. कोणी सांगितलं होतं कीर्तनाला जायला, घरी का नाही राहिले. हा, ती कीर्तनाला गेले निदान मग 50,000 तरी आणायचे अजून. हा, घरी का झोपले नाही, गेली का नाही म्हैस. आणि म्हैस माहेरची होती. हा, माहेरच्या वरोट्याने डोकं फोडलं तरी बायांच्या डोक्यातून रक्त येत नाही, कारण वरोटा माहेरचा आहे ना. आणि मग जिजाबाई खवळाल. पांडुरंगाला काळजी वाटली. पांडुरंगाने अकराळ विकराळ रूप धरलं. हातात एक भला मोठा ओंडका घेतला आणि देव त्या बोडख्याच्या वाडीच्या वेशीत उभे. मागचा म्हणलं, अरे कोण आहे रे. अर्जुनाला विश्वरूप दाखवलं होतं, त्याच्यानंतर आपलंच भाग्य मानावं लागल. अर्जुनानंतर आपलंच भाग्य, एवढं मोठं कोण आहे. अरे पळ म्हणले ते आपल्याला मारील. दुसऱ्या वेशीतून गेले देव, तिथं हजर. तिसरीकडून गेले रूपे अनंताची, अनंत अपार नकळे साचार. तो का म्हणे, एवढी देवाची रूप पाहिल्यावर त्या दोन्ही चोराच्या लक्षात आलं, साधूची चोरी पचणार नाही. साधूचं चोरलेलं पचत नाही, ध्यानात धरा. हा, त्याचं वाटोळं नाही, पण खकाना हमखास होतो महाराज. वा, आणि मग त्या दोनही चोराने म्हैस नेऊन मानली. निघाले तर देहूच्या वेशीत देव हजर. का, देव म्हणले म्हातारी मेली तरी चलन, पण काळ सोकावला नाही पाहिजे. हे उद्या दुसऱ्याच्या म्हशी सोडित, मग याला मारूनच टाकायचं. त्या दोन्ही चोराच्या लक्षात आलं, आता आपल्याला आधार तुकाराम महाराज, कोणीच वाचवणार नाही. कीर्तनात पळत पळत गेले. तुकोबरायचं कीर्तन रंगात आलेलं. पाय धरले, महाराज क्षमा करा, अनंत अपराध घडले, पदरात घ्या. तुकोबराय म्हणले, काय झालं. आता म्हणले, महाराज कोण्या तोंडाने सांगू. तुकाराम महाराज म्हणले, ह्याच तोंडाने सांगा काय सांगायचं ते. महाराज तुम्ही कीर्तनात दंग, आईसाहेब घरी झोपलेले हे पाहून आम्ही तुमची म्हैस चोरून घेऊन चाललो होतो. मग तुकाराम महाराज म्हणले, तुमचा प्रयत्न फसला का. आता काय म्हणावं, आपल्या म्हशीचा विषय म्हणले लोकांना किती अभिमान वाटायला. महाराज साधूचं चोरलेलं पचत नाही. भला मोठा अकराळ विकराळ धटिंगन पुरुष वेशीत उभा आहे. तो म्हणतोय तुमच्या दोघांचं पुण्य तिथेच करायची. महाराज लेकरं बाळ उघड्यावर पडतील, ओ जीवदान द्या. किती मोठा, आम्ही त्याच्या गोठ्याला लागतो. तुकाराम महाराज म्हणजे एवढं रूप तर अर्जुनाला दाखवलं होतं. त्याच्यानंतर चोराचं भाग्य मोठं. आणि मग समोर पाहिलं पांडुरंगाची मूर्ती, पण चैतन्य कुठं तरी गेलं होतं. आणि मग तुकोबरायने देवाचा धावा केला, पांडुरंगा खरंच तुला गोकुळात गुरं राखायची सवय लागली, म्हणून तू तिथं गोकुळी नंदाची राखिली गोधने, प्रीती उच्चिष्ट खाणे गवळीयाचे, विघ्न पडे तेथे आपणा ओढवी, संकटी सोडवी माझी, म्हणून तीर्थवळीत आलेलं आहे. देवा गोकुळी नंदाची राखिली गोधने, तिथं नंदाची गोधनं राखलेली, तर तुकोबरायच्या म्हशी राखायला गेला. काय देवानं, आम्ही तर किलोचे टाळ छटाकोर आणले, आम्हाला स्वप्नात दर्शन देत नाही. स्वप्नी तोही कैसा न दे कशी डोळा, सुंदर सावळा घवघवीत, आमच्या स्वप्नात येत नाही, चोराला दर्शन देतो. अरे न्याय का देवा, पक्षात राहून आम्हाला निधी नाही, निधन व्हायची पाळी आली, आम्हाला निधी नाही.
आणि दुसऱ्याला निधी हे बघ चाललो गुवाहाटीला. आणि मग तो कोबरायचा धावा ऐकून देव प्रगट झाले आणि देवाच्या हातात मोठा ओंडका. देव या दोघाला मारणार. तुकाराम महाराज सांगितलं देवा गप उभा राहा. देव म्हणले माझा नेम आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. तुकाराम महाराज म्हणले तुझा नेम आहे पण आमचा नेम आहे जे खळाची व्यंकटी सांडो. यांना मारल्यावर तर परमार्थाचा फायदा काय. आणि देवा गप उभा राहा विटेवर. वा चाले घरा उभा राहे नारायणा ठेवू दे चरणावरी माता गप उभा राहा. देवाला उभं केलं त्या चोरांना सोडलं आणि देवाचा हात धरला. चोराला सांगितलं चोरांनो हे बघा देवाला मी धरलंय. साधू या संतांनी देवाशी धरले मनगटी. हे बघ हरियाला हाता देव धरलाय. मग मी देव धरलाय. आता देवाला आम्हाला विचारल्याशिवाय जाता येणार नाही. न पुसता जाता नाही. तो खाली सुद्धा बसणार नाही असाच उभा राहील. खाली बैसता इव्हे. हे बघा मी देवाला धरलंय तुम्हाला म्हैस पाहिजे ना कुशाल घेऊन जा. ते दोघं चोरं म्हणले जगलो हेच लय झालं उद्या दुसऱ्याच्या म्हशी सोडू म्हणले काळजी नाही. चोरं निघून गेले. परत ते वारकरीच झाले ते दोन्ही चोर. पण देवाला मात्र तुकोबराला विचारल्याशिवाय परत जाता आलं नाही महाराज. वा न पुसता जाता न याला माझं अंकित खाली बैसता इभे अवघा त्यांचा होय जीव भावासहित देव त्यांचा होतो. असा देव भक्ताच्या बोलण्याला प्रमाण मानतो. अंकित राहतो. महाराज नुसतंच बोलणं मानतो पण त्यांचं काही ऐकतो का. वा वदे उपचारे वाणी काही माग म्हणवणे. त्यांचं नुसतं बोलणं मानत नाही तर देव त्यांना मदतही करतो. मग उपचार म्हणजे व्यवहार आहे. चहा घेता का व्यवहार. ते जरी चहा घेत नसेल तरी विचारलं पाहिजे का नाही. जेवता का हो ते जरी जेवलं असेल तरी दोन गोष्टी विचारायचं व्यवहार आहे. तसं उपचार म्हणून व्यवहार देवाला माहिती हे मागणार नाहीत पण व्यवहार म्हणून देव विचारतो. वदे उपचारे वाणी. इथं उपचार शब्दाचा अर्थ व्यवहार घ्यायचा. देवे भक्ताला की उपचार मांडलेले हा ते चालेल पण इथं उपचार शब्दाचा अर्थ व्यवहार आहे बरं का. म्हणजे व्यवहार म्हणून वा हे घेणार नाही ते देवाला माहिती पण व्यवहार म्हणून विचारलं पाहिजे का नाही. काही मागा वदे उपचारे वाणी काही माग म्हणवणी. एखादं खातं मागा एखादं महामंडळ मागा एखादं काही मागा देतो तुम्हाला. पण हे असे फकीर आहेत मागतच नाही. तो का म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनी ते काही न मागते. मग हे काही मागत नाही हे पाहून काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. म्हणून उदासीनाच्या लागे तो का म्हणे धावे मागे. उदासीन भक्त पाहून देव त्यांच्या मागं धावतो. मागा म्हटलं तरी मागत नाही म्हटल्यावर आपणच धावून पळून हे सगळं केलं पाहिजे. उदासीनाच्या लागे तो का म्हणे धावे मागे. न पुसता जाता नाही खाली बैसता हे अवघा त्यांचा होय जीव भावा सहित विठोबार कुमार. भजन करा.
प्रमाण त्यांच्या बोला त्यांच्या बोला प्रमाण त्यांच्या बोला प्रमाण त्यांच्या बोला प्रमाण त्यांच्या बोला प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ता राम भक्ताचा अंकेला देव भक्ताचा अंकेला नपुसकता जाता नपुसकता जाता देव भक्ताचा अंकिला देव भक्ताचा अंकिला न बसता खाले पैसा खाले पैसा खाली बैसता ही मी खाली बैसता हे भी हे अवघात्याचा होये अवघात्याचा होये अवघाताचा होय अवघाताचा होय जीव
त्यांचा होय जीवभावासहित पुण्य पावन वैकुंठवासी जगन्नाथ ज्ञानबा कनसे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा त्यांचे दोन्ही चिरंजीव शिवसेन महाराज आणि भूषण महाराज आदरणीय भूषण महाराजांनी मोठ्या आग्रहाने त्यातले त्यात माझे गुरुबंधू महेश महाराज माकणीकर यांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. तुमच्या दर्शनाचा योग आला. उत्तर तुमचं आणि भूषण महाराजाचं प्रेम असंच वाढत राहो. लातूर म्हटलं का भजनाला लय आनंद महाराज लय संगीत विशारद. मी 25 वर्ष झाले त्याला आदरणीय नाथबुवा बेंबळे यांचं कीर्तन भोसरीला गवळे माथ्यावर राहते बघा दरवर्षी राहते गोकुळाष्टमीला. त्यांनी सांगितलं होतं की आमच्या लातूरला लय संगीत विशारद आहेत. हे मी 25 वर्षापूर्वी ऐकलं होतं. त्याच्यावर आता ह्या 1-2 वर्षात इकडे यायला लागलो इथं माहिती झालं. आपले बळे भाऊ हे सगळे मंडळी आदर्श मंडळी चिळकर गुरुजी ईश्वर गुरुजी सात्विक माणसं आणि आपण अतिशय चांगलं भजन करतात. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर सगळ्याला एक आमंत्रण आहे. ताकाला गेलेल्या माणसाने गाडगं लपू नाही. गाडगं पुढं मांडाव. मी तुम्हाला तारीख दिली म्हणजे काहीतरी हेतूने दिलेली आहे. माझा हेतू असा आहे की येणारी तुकाराम महाराजाची बीज ही 375 क्रमांकाची बीज आहे. म्हणजे तुकोबराला वैकुंठाला जाऊन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणजे 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे. आणि हा तुकोबराचा 375 वैकुंठ गमन सोहळा प्रत्येकाच्या जीवनात सुवर्णमय ठरावा अमृतमय ठरावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि श्री भंडारा डोंगर समिती घोराडा डोंगर समिती भामचंद्र डोंगर समिती यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जिथं गाथा लिहिला तो भंडारा डोंगर, जिथं तुकोबराला भगवंताने दर्शन दिलं तो भंडारा डोंगर. तुकाराम महाराजाचे 4092 अभंग आपल्याला माहिती आहेत. बाकीचं ज्ञानाचं भांडार ज्या डोंगरात आतमध्ये ठेवलंय सगळा गाथा तिथं आतमध्ये तो भंडारा डोंगर. त्या भंडारा डोंगराच्या पायथ्याला 100 एकराचं पटांगण आहे. त्या पटांगणात 9 मार्च ते 17 मार्च भव्य दिव्य गाथा पारायण होणार आहे. अविस्मरणीय गाथा पारायण आहे. मोठं गाथा पारायण आहे. सगळ्याला विनंती आहे 2 टाईम जेवणाची व्यवस्था आहे. 2 टाईम चहा आहेत. 1 टाईम नाश्ता आहे. प्यायला फिल्टर पाणी. फक्त बिड्या काढ्याची काही सोय नाही बघा. तर सगळ्याला विनंती गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार मातावर्ग पितृवर्ग मुक्कामाची सोय आहे. सगळे आम्ही तिथं 8 दिवस येतं. तर सगळ्याला विनंती एवढं गाथा पारायण. एक गाथा पारायण भंडाऱ्याच्या पायथ्याला भंडाऱ्या डोंगरावर. आता 350वा झाला 25 वर्षापूर्वी. त्यावेळेस आपल्याला एवढं कळत नव्हतं. आणि 400वा वैकुंठ गमन सोहळा होईल त्यावेळेस आपलाच वैकुंठ गमन सोहळा झाला असेल. म्हणून आत्ता हा 375 वैकुंठ गमन सोहळा आहे. आपण सगळेजण या. फार चांगली कीर्तन आहेत. आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर चैतन्य महाराज देगलूरकर रामभाऊ महाराज राऊत महादेव महाराज राऊत संजय महाराज पाचपोर असे सगळे चांगले बंडाता त्या खराडकर. 2 सत्रात कीर्तन आहे सकाळ आणि संध्याकाळ. सगळ्याला भाकरी घरचं जेवण कारण रोज सकाळी 1 लाख भाकर संध्याकाळी 1 लाख भाकर येणार. रोज 500 टाळकरी 25 पखवाज. बीजेच्या आदल्या दिवशी तुकोबरायांच्या देहू क्षेत्रात ऐतिहासिक मिरवणूक निघणार आहे. 375वा असल्यामुळं 375 पताका 375 कळशी 375 तुळशी 375 पखवाज 375 विनेकरी आणि 1000 टाळकरी अशी दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे. पताका टाकल्यात कळशा आणायला टाकल्यात सगळं नियोजन चाललंय. तुम्हाला विनंती आहे असा सोहळा परत पाहायला भेटणार नाही. सगळे अगदी एकटे येऊ नका. गोमू संगतीनं या बघा. जोडीनं या. सगळ्याची सोय होईल. वा भंडाऱ्याच्या पायथ्याला यायचं. सगळं जेवण खाऊन आणि घरचं जेवण भाजी भाकरी असं साधं जेवण. वा तुम्ही म्हणले मला बुंदीच खायची ते काळजी सगळी सोय होईल. काळजी करू नका. फक्त सगळेजण या. 8 मार्चला मुक्कामी भंडाऱ्या डोंगरावर यायचं. 9 मार्चला सकाळी पारायण होईल. फार गोड पारायण आहे. सगळे वेळात वेळ काढा महाराज. आम्ही तर बीजेत कीर्तनच घेतली नाही मला. तुका बरं आहे. तुका म्हणेमुळं आपल्याला ओळखतात. वा तुका म्हणे वजा केलं आपल्याला कोणी राम सुद्धा घालणार नाही महाराज. आपण ह्या गल्लीने आलोत लोक नीट ह्याच गल्लीने निघते ना आपल्याला पाहून. आपली ओळख तुका म्हणे म्हणून मग त्यांचा माल आपण कंपनीचा वापरतो. निदान कच्च्या मालाचे पैसे नाही दिले तर निदान तेवढे सेवेला तरी चला. तुकोबराच्या सेवेला या. अविस्मरणीय सोहळा तुम्हाला मरेपर्यंत म्हणालो. 375 आम्ही हजर होतो महाराज. वा असा तुकोबराचा उत्सव आहे. त्यात 1 दिवस महेश महाराज माकणीकर यांचे कीर्तन सेवा होईल. वा कारण मी माणूस भक्कमेन तिथं उभा आणि म्हणून आपल्या मराठवाड्यातर्फे महेश महाराज. वा
अरे सोनं आहे मराठवाड्याला लाभलेलं आहे, 100 नंबरी सोनं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी महेश महाराज आहे आपल्याला आता इथून पुढं सगळ्याला सांगत चाला. तुकाराम महाराजाचं एवढं भंडारा डोंगर 200 कोटीचं मंदिर चाललंय. तर त्या मंदिराच्या साक्षीने हा उत्सव होणार आहे. अयोध्येत राम मंदिर चाललंय, देहूला तुकाराम मंदिर चाललंय मला तुकाराम महाराजाचं. आणि म्हणून आपण सगळेजण या उत्सवाला या. 9 मार्च ते 17 मार्च 8 मार्चला मुक्कामी यायचं. 16 मार्चला तुकाराम बीजे, 17 मार्चला काल आहे. 16 मार्चला 1 लाख लोकाला मांडे भोजन आहे. मांडा खानदेशातून मांडे येणार आहेत मला, एवढा मांडा राहतो तो. त्याची आशी घडी घालायची, परत आशी घालायची, परत आशी घालायची. वा लय मोठा मांडा राहतो महाराज. वा मांडा खाण्यासाठी 1 लाख मांडे आणि 50,000 लिटर दूध आहे महाराज. वा हान सावळ्या गुळवणी नाही गुळवणी नाही, दूध. वा आणि 25 क्विंटल तूप आहे महाराज. खाऊ द्या वारकऱ्याला. देहून आले का असं गावात दंड ठोपटायचा बघा येऊन. वा असं वजनदार. आणि मग देहूचा उत्सव झाला का मग सिद्ध टेकला आहे, तिथं मोठं गाथापार आहे, तिथं 1 लाख लोकांचं नियोजन आहे. ते झाल्यावर नगरला आहे. नगरला झाल्यावर तुकाराम महाराजाचं गुरु घरानं पुढं बसलेत ते ओतूर. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णाने. हा रामकृष्णाने मंत्र ज्या गावात जन्मला ते ओतूर गाव आहे. ते ओतूरकर माझ्या पुढंच बसलेले आहेत. तर त्या गावातही उत्सव 18 मे ते 25 मे हाच पॅटर्न तिथं आहे. देहूचाच मंडपन, देहूचाच पॅटर्न असंच उचलायचं आणि तिथं नेऊन मांडायचं. वा सगळ्याला विनंती, एवढं तुकोबरायच्या पारायणाला या. 9 मार्च ते 17 मार्च देहू आणि 18 मे ते 25 मे तुकाराम महाराजाचं गुरु घराणं. जगद्गुरूंचे गुरु. वा जगद्गुरूंचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज ओतूरकर. वा त्यांची समाधी इकडं कर्नाटकात एक त्यांचे बंधू होते, त्यांची एक समाधी इकडं राघव चैतन्यांची समाधी इकडे खाली मराठवाड्यात उदगीरच्या खाली आहे. ती तुम्हाला आता सांगून काही फायदा नाही, तिथे या मग सांगतो कुठं आहे काय. बरं सगळ्याला विनंती आहे. 9 मार्च ते 17 मार्च तुकोबरा आहे देहू. ज्ञानेश्वर बोला महाराजांचं भजन तुकाराम 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 बोला पुंडले हरे उदासीनाच्या लागे उदासीनाच्या लागे उदासीनाच्या लागे
म्हणे धावे मागे तुका म्हणे धावे मागे न पुसता जाता नये न पुसता जाता नये तुका म्हणे धावे मागे तुका म्हणे धावे मागे तुका म्हणे धावे मागे तुका म्हणे तुका म्हणे धावे मागे न पोसता जाता नाये न पोसता जाता नाये न पुसता जाता नाये न पुसता जाता पैसता बियन पैसता भी खाली बैस ताई भी खाली बैस ताई भी है आवघाता त्यांचा
जीव भावा सहित जीव भावा सहित जीव भावा सहित जीव भावा सहित आवगा तनाये ना पुसता जातनाये ना पुसता जातनाये 9 मार्च ते 17 मार्च देहू. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोला पुंडले गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल.